सध्या मी उभा आहे निगडी भक्तिशक्ती ते मुकाई चौक याला जोडणाऱ्या रस्त्यावर। हा रस्ता द्रुतगती मार्गाला सुद्धा त्याचप्रमाणे जोडतो। या ठिकाणी पूल बांधण्यात आला होता। त्या पुलाचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला होता। त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। या पुलामुळे आणि या रस्त्यामुळे निगडी ते द्रुतगती मार्ग व मुकाई चौक या ठिकाणी प्रवास करण्याची जी वेळ आहे ते बरीच प्रमाणे कमी झाली आहे। त्याचप्रमाणे वाहतूक सुद्धा या ठिकाणी सुरळीत वाहत होती। मात्र सध्या आपण पाहू शकता जे आदर्शनगर या ठिकाणी जो 100 मीटरचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी भरपूर खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे वाहतुकीला आणि रहदारीला बऱ्याच प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे। पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसतो, त्यामुळे अनेक चारचाकी वाहनांना नुकसान देखील झालं आहे। त्यामुळे या ठिकाणचे जे खड्डे आहे ते संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर विझावे आणि हा रोड वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशी मागणी या ठिकाणचे नागरिक व रोजंदारीचे वाहन चालक करत आहेत। राज्य लोकतंत्रसाठी इम्रान शेख, पिंपरी चिंचवड।